मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि विशेषतः टायपिंग किंवा स्टेनोग्राफीची, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्ही टायटल आणि थंबनेल रीडच केला असेल, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर प्रेस करा। ऑफिशियल डॉक्युमेंट किंवा पीडीएफ्स मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे, त्याला क्लिक करून तुम्ही आर्टिकल रीड करू शकता। त्यामध्येच पीडीएफ दिलेले असतात किंवा डिस्क्रिप्शनमध्येच व्हॉट्सॲप टेलिग्राम ग्रुप लिंक आहे, जॉईन करा। तिथे रेग्युलर बेसिसवर तुम्हाला अपडेट्स मिळून जातील। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने आज म्हणजेच 6 ऑगस्ट 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जो आहे म्हणजे GR जो आहे तो प्रसिद्ध केला आहे। हा निर्णय वस्तू व सेवा कर विभागाअंतर्गत म्हणजे GST डिपार्टमेंट आहे, काही पदांना जे आहे याच्यामध्ये मृत संवर्ग म्हणजेच डाईंग कॅडरे घोषित करण्याबाबत आहे। आता तुमच्या मनात पहिला प्रश्न आलाच असेल की सर, हा मृत संवर्ग म्हणजे नेमकं काय असतं? तर याआधीही आपण बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की शासनाच्या ज्या गव्हर्नमेंट जॉब्स आहेत त्याच्यामध्ये जे ग्रुप D वगैरे आहे, तर त्याच्यामध्ये बऱ्याच ज्या जागा आहेत, मोस्ट ऑफ जागा त्या मृत संवर्ग घोषित करण्यात आलेल्या आहेत। आजही मी ते वापस सांगत आहे की मृत संवर्ग नेमकं काय आहे। तुम्हाला वाटत असेल की आमच्या परीक्षेवर याचा काय परिणाम होईल, तर चला मग हेच आपण आपल्या सोप्या भाषेत समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, मृत संवर्ग म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर अशी पदे जी काळाच्या ओघात किंवा नवीन तंत्रज्ञानामुळे आता प्रशासकीय कामकाजात फारशी आवश्यक राहिलेली नाही। तुम्ही पाहताय की आजकाल सरकारी कार्यालयांमध्ये संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि त्यामुळे पूर्वीची जी काही पारंपरिक पदे होती ती आता कालबाह्य ठरत आहेत, म्हणून त्यांचा उपयोग काहीच नाही आहे। म्हणून सामान्य जे प्रशासन विभाग आहे त्याच्या सुसूत्रीकरणासाठी अशा अनावश्यक ठरलेल्या संवर्गांना मृत संवर्ग घोषित करण्याचा निर्णय जो आहे तो घेतला आहे। याचा सरळ अर्थ असा होतो की या पदांवर आता भविष्यात नवीन भरती केली जाणार नाही। आता तुमचा हाही प्रश्न असेल तर मग वस्तू व सेवा कर विभागात कोणती पदे आहेत मृत संवर्ग म्हणून घोषित केली जात आहेत? या GR नुसार जे आहेत 3 प्रकारचे पदांचा याच्यामध्ये समावेश आहेत। सर्वप्रथम उच्च श्रेणी लघुलेखक, ज्याला हायर ग्रेड स्टेनोग्राफर म्हणलं जातं, ज्याची वेतन श्रेणी S16 आहे, अशी एकूण 35 पदे। निम्न श्रेणी लघुलेखक, ज्याला लोअर ग्रेड स्टेनोग्राफर म्हणलं जातं, ज्यांची वेतन श्रेणी S15 आहे, अशी एकूण 57 पदे। आणि लघु टंकलेखक म्हणजे स्टेनोटायपिस्ट, ज्यांची वेतन श्रेणी S8 आहे, अशी एकूण 47 पदे। एकूण मिळून या लघुलेखक संवर्गातील पदांवर आता नवीन भरती प्रक्रियेवर मोठा परिणाम होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक शिक्षक म्हणून मी तुम्हाला इथे एकच सांगेन, तंत्रज्ञान जसं जसं पुढे जाते तसं तसं सरकारी नोकऱ्यांचेही स्वरूपही बदलत आहे। जर तुम्ही फक्त टायपिंग किंवा स्टेनोग्राफीच्याच भरोशावर बसत असाल किंवा सध्या तरी असाल, तर आता थोडं अपग्रेड होण्याची वेळ आलेली आहे। शासनाला आता मल्टीटास्किंग आणि नवीन टेक्नॉलॉजी हाताळू शकणारे उमेदवार हवेत, त्यामुळे आपला अभ्यास सुरू ठेवा, पण सोबतच नवीन स्किल्स शिकण्यावरही भर द्या। तुम्हाला हा GR जो आहे सविस्तर वाचायचा असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप टेलिग्राम ग्रुप आहे, तिथे तुम्हाला मिळून जाईल। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा, त्यामुळे इतर विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तुमचा अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत नक्की व्हिडिओ त्यांच्या व्हॉट्सॲप टेलिग्राम ग्रुपवर शेअर करा आणि स्पर्धा परीक्षांच्या अशाच अचूक आणि सोप्या भाषेतील मार्गदर्शनासाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। काही शंका असतील तर त्याही मला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता। मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।